आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। राजवर्धन कदम बांडे यांच्या दाव्याला शाहू महाराजांचं पत्रकातनं उत्तर। राजर्षी शाहूंच्या रक्ताचा विचारांचा मी खरा वारसदार। शाहू महाराज यांचं म्हणणं तर मी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा रक्ताचा वारसदार। राजवर्धन कदम बांडे यांचा दावा। अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू। जयंत पाटलांचा दावा। 2 दिवसांपूर्वीच अभिजित पाटील चेअरमन असणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाईमुळे अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। काय गर्दी, काय उत्साह, काय जिंकण्याची तयारी, सगळे एकदम ओके मध्ये। फडणवीसांकडून सोलापुरातल्या भाषणाला शहाजीबापू पाटलांच्या स्टाईलने सुरुवात। पालघर लोकसभेत महायुती परभणी पॅटर्न वापरण्याची शक्यता। बहुजन विकास आघाडीला महायुतीचा पाठिंबा मिळणार अशी चर्चा। तर बवियाला पाठिंबा दिल्यास सेना भाजपचं मोठं नुकसान होणार। पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांची प्रतिक्रिया। नाशकात शांतिगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळानं भुजबळांची घेतली भेट। भुजबळांसोबत शिष्टमंडळाची 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। शांतिगिरी महाराज उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार। नाशिक आणि संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल। नाशिकमधनं दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरमधनं मनोज घोडके यांनी उमेदवारी अर्ज भरला। नाशिकची जागा शिवसेनेचीच आणि शिवसेनाच लढवणार। नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाचे हेमंत गोडसे ठाम। औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं बाकी। हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। शिंदे गटाकडून ठाण्यासाठी नरेश म्हस्के, सरनाईक रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के तर मुंबईत उत्तर पश्चिममधनं वायकरांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईच्या जागेवरती शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा। तर मिलिंद देवरा उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही सूत्रांची माहिती।